अंजनगाव खिलोबा तालुका माडा येथील श्री खिलोबा मंदिरालगत आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा देवस्थानच्या जागेत असल्याचा दावा देवस्थानचे मुख्य मानकरी खिलोबा फरांडे महाराज यांनी केला आणि पुतळा हटवण्याची मागणी केली. तर पुतळा हटवण्यास आलेल्या विरोधामुळे दिवसभर गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी सर्वप्रथम माड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे हे गावात दाखल झाले. त्यांनी परस्पर सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. या पाठोपाठ माडा विभागाच्या प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजली कृष्णा या देखील फौजफाटा घेऊन अंजनगाव खिलोबा येथे दाखल झाल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंच्या प्रमुखांशी वारंवार चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पुतळा ज्यांनी बसवला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत यावली सोलापूर मार्गावर श्री खिलोबा मंदिरासमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यामध्ये महिला देखील सहभागी झाल्या होत्या. हे ठिय्या आंदोलन सुमारे 1 तासाहून अधिक काळ सुरू राहिलं. या दरम्यान सोलापूर कुर्डवाडी सोलापूर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे 1 किलोमीटरपेक्षा जास्त लांब वाहनांच्या दुतर्फा जास्त लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी अंजली कृष्णा यांनी वैराग, बार्शी, माडा याशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून घेतला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तरी पुतळा बसवलेल्या जागेवरून इतरत्र कुठे बसवायचा याबाबत एकमत होत नव्हतं. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी हा वाद सामोपचाराने तोडगा काढून मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास लवकर यश मिळाले नाही. दरम्यानच्या काळात सध्या बसवलेल्या जागेपासून काही अंतरावर दुसऱ्या जागी हा पुतळा बसवण्याचा तोडगा मान्य झाला होता. मात्र या प्रकरणी माडा पोलिसात एफ.आय.आर. दाखल करण्यात आला असून त्यामधील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना सोडून देण्यात यावं ही मागणी पुढे आली होती. या मागणीस प्रशासनातर्फे कोणताही ठोस आश्वासन देण्यात आलं नाही. सायंकाळी उशिरा प्रशासनातर्फे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला व घटनास्थळाजवळील गर्दी पोलिसांनी पांगवली होती. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.